आपण काय करतोय, आपण आता काढतोय सोल्युशन. बरोबर, सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागतं मित्रांनो. सोल्युशनसाठी आपल्याला वायसी काढावं लागतं अगोदर, आणि त्यासाठी हा डी स्क्वेअर प्लस डी ऑफ वाय इक्वल टू हे फंक्शन आलं. ओके, सॉरी, हे ऑक्झिलरी इक्वेशन नंतर. म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन काय झालं तुमचं मित्रांनो, डी स्क्वेअर प्लस डी इक्वल टू 0 हे ऑक्झिलरी इक्वेशन झालं. म्हणजेच डी कॉमन आला मित्रांनो, डी प्लस 1 इक्वल टू 0 आला. म्हणजे एक डी इक्वल टू 0 आला आणि डी प्लस 1 इक्वल टू 0 आला. याचाच अर्थ मित्रांनो, डी इक्वल टू 0 आला आणि डी इक्वल टू काय आला, -1 आला. ओके, म्हणजे आपले फॅक्टर काय पडणार, आपले फॅक्टर पडणार वाय सी इक्वल टू C1 e⁻0x प्लस C2 e⁻−x. सिम्पल. म्हणजेच वाय सी इक्वल टू काय झाला, C1 e⁻0 दॅट इज 1 प्लस C2 e⁻−x. लक्षात असू द्या, एनी नंबर रेस्ट टू पॉवर 0 दॅट इज 1. ओके, कुठलाही नंबर असू द्या. हा आला तुमचा वाय सी. सिम्पल. आता आपण काढणार काय रे, वाय पी काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपला, 1 अपॉन फाय ऑफ डी इंटू फंक्शन. ओके, आता हा 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस डी ऑफ फंक्शन 1 अपॉन 1 प्लस e⁻x. ओके, क्वेश्चन दोन पद्धतीने करता येतो मित्रांनो. एक, आपण जसं आत्तापर्यंत केलं आहे तसं, वाय पी इक्वल टू 1 अपॉन डी प्लस 1 ऑफ 1 अपॉन 1 प्लस e⁻x. ठीक आहे. तर वाय पी इक्वल टू काय झाला बघा, हा 1/d नंतर घ्या, आणि आता 1 अपॉन डी प्लस 1 घेतो मित्रांनो आपण, आणि हा 1 अपॉन 1 प्लस e⁻x. सिम्पल. सो गाईज, युअर वाय पी इज हा 1/d. ओके, हा 1/d. आणि ह्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपला आहे, कुठला फॉर्म्युला आहे, जर पॉझिटिव्ह फॅक्टर असेल म्हणजे डी प्लस M1 असेल आणि फंक्शन असेल, तर वाय पी काढत असताना आपण काय करतो, वाय पी काढत असताना e⁻−m1x बाहेर, मध्ये मित्रांनो e⁻m1x आणि फंक्शन, मग त्याचा इंटिग्रेशन. सिम्पल. तोच फॉर्मॅट आपण इथे यूज करणार आहे. हा डी प्लस 1 आहे, म्हणजे मित्रांनो e⁻−x बाहेर, वर आला e⁻x डिवायडेड बाय 1 प्लस e⁻x dx. सिम्पल. ह्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं आहे मित्रांनो. का सोपं आहे ते बघा, कारण खाली काय फंक्शन आहे 1 प्लस e⁻x, वर काय त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, 1चा डेरिव्हेटिव्ह काय 0, e⁻xचा डेरिव्हेटिव्ह e⁻x. म्हणजेच एकतर तुम्ही सबस्टिट्यूशन पण घेऊ शकता किंवा हा रूल वापरू शकता, कुठला, f' डिवायडेड बाय f(x) dx इक्वल टू log of f(x). सिम्पल. सो गाईज वाय पी इक्वल टू हा 1/d. ओके, हा झाला e⁻−x, आणि आता ह्याचं इंटिग्रेशन काय आलं, log of 1 प्लस e⁻x. सिम्पल. ओके, आता आपलं फंक्शन काय झालं, हे 1/d काय झालं, 1/d. म्हणजे याचा फॅक्टर किती आला, फॅक्टर काय आला, 0 आला, 0. मग आपण एक तर 1/d म्हणजे इंटिग्रेशन पण काढू शकतो. ठीक आहे, कशाचं, ह्या टोटल फंक्शनचं, किंवा आपण जी प्रॉपर्टी यूज केली ती पण ती e⁻0 बाहेर पण होणार आहे, मध्ये पण होणार आहे, त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन काय होणार, त्याचं इंटिग्रेशन मित्रांनो काढणं आपल्याला पॉसिबल होणार नाही. तर आपण हा क्वेश्चन आता काय करतो बघा, ओके, e⁻−x आपण काय करूया, बाय पार्टनं काढूया. इंटिग्रेशन ऑफ e⁻−x 1/d म्हणजे इंटिग्रेशन
लॉग ऑफ 1 प्लस ए रिश पॉवर एक्स. ओके, तर हा इंटिग्रेशन काढणं खूपच डिफिकल्ट आहे, खूपच डिफिकल्ट. ठीक आहे, तर ओके. प्रथमेश, ऐक ना, हे जे आत्तापर्यंत केले ना ते डिलीट करून टाक. या वायसीच्या नंतरचं जे आहे ते कंटिन्यू कर. ओके, तर मित्रांनो आपण आता काढला हा वाय सी. ओके, वाय सी आल्यानंतर आपल्याला काय काढायचं मित्रांनो, वाय पी काढायचं आहे. आता वाय पीसाठी काय गंमत आहे, आपला फॅक्टर काय येतं आहे 1/d² प्लस डी आणि फंक्शन काय रे 1/1 प्लस ए रिश पॉवर एक्स. मित्रांनो हे असं फंक्शन आहे की त्याचं डायरेक्ट आपण जे जनरल मेथडसाठी इक्वेशन घेतले त्याच्यानुसार आपल्याला वाय पी तर काढायचंच आहे. बट या मेथडमध्ये थोडंसं वेगळ्या गोष्टी करायच्याच आपल्याला. त्या वेगळ्या गोष्टी म्हणजे काय मित्रांनो, की हा क्वेश्चन आपण पार्शल फ्रॅक्शननं करूया. कशाने करूया, पार्शल फ्रॅक्शन 1/d प्लस एम आणि हा फंक्शन 1/1 प्लस ए रिश पॉवर एक्स. पार्शल फ्रॅक्शन कसं करायचं हे सांगतो मी तुम्हाला. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर आता ह्याला काय करायचं, सेपरेट करायचं. ह्याला सेपरेट करून आपण आहे ना स्टेप बाय स्टेप क्वेश्चन्स करायचा. आता लक्षात घ्या की बऱ्याच मुलांना काय कळणार नाही की पार्शल फ्रॅक्शन कसं काढायचं. 1/d प्लस 1 इक्वल टू ए टाईम पहिला फॅक्टर प्लस बी टाईम दुसरा फॅक्टर. सिम्पल, त्याला काय करायचं सेपरेट करतो आपण. मग आता पार्शल फ्रॅक्शन कसं काढतो बघा, 1/d प्लस 1. याची शॉर्टकट मेथड पण मी सांगतो तुम्हाला. ए इन ब्रॅकेट डी प्लस 1 प्लस बी इन ब्रॅकेट डी आणि होल डिवाइड बाय डी प्लस 1. मित्रांनो हा डिनॉमिनेटर झाला कॅन्सल. उरलं काय 1 इक्वल टू ए टाईम डी प्लस 1 प्लस बी टाईम डी. सिम्पल. सो गाईज हा झाला 1. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. लक्षात घ्या एचा डिनॉमिनेटर काय डी आणि इथे काय डी प्लस 1. म्हणजे एची व्हॅल्यू काढायची असेल तर डी इक्वल टू 0 घ्यावं लागेल आणि बीची व्हॅल्यू काढायची असेल तर डी इक्वल टू -1 घ्यावं लागेल, जेणेकरून ते 0 होतील. ते 0 झाले की ए आणि बीच्या व्हॅल्यू येतील. म्हणजे बघा 1 इक्वल टू ए 0 प्लस 1 आणि इथं 0 घेतला तर बी 0 होणार आहे. म्हणजे 1 इक्वल टू काय आला ए, म्हणजे ए इक्वल टू काय आला 1 आला मित्रांनो. सेम त्याच पद्धतीनं 1 इक्वल टू आता -1 घ्यायचं मित्रांनो. इथं -1 घेतला तो काय होणार आहे 0 होणार आहे. म्हणजे बी ऑफ -1 म्हणजे बी इक्वल टू किती आला -1 आला. सिम्पल. ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळाल्या मित्रांनो तुम्हाला. ही एक पद्धत आहे. किंवा 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 इकडे बघा, सुरुवातीला मी लिहित असताना सांगितलं बघा, हे आपण नंतर बघणार आहे. तर हे आहे पार्शल फ्रॅक्शनचं. लक्षात घ्या फॅक्टर काय आहेत हे बघा, डी मायनस M2 म्हणजे निगेटिव्ह फॅक्टर आहेत ना. म्हणजे एम इक्वल टू काय घ्यायचं ते लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे इथं काय करायचं आहे M1 मायनस M2, इथं 1/d मायनस M1 मायनस 1/d मायनस M2. ते वेगळे फंक्शन्स करायचे. हां, फॉर्म्युला बघा लक्षात घ्या. आपला फॉर्म्युला काय, तर आपला फॉर्म्युला मित्रांनो इकडे लक्षात घ्या 1/M1 मायनस M2 इन ब्रॅकेट 1/d मायनस M1 मायनस 1/d मायनस M2. आता आपले फॅक्टर काय आहेत डी. M1 काय तुमचा 0 आहे, M1 काय तुमचा 0 आहे आणि M2 काय तुमचा -1 आहे. हा मायनस ऑफ -1 आणि होल डिवाइड बाय 1/d मायनस M1 0 आहे
+1. ओके, म्हणजे हे आन्सर काय आलं 1/1. हा 1/d मायनस 1/d+1 सेम. म्हणजे एची किंमत किती आली 1 आणि बीची किंमत किती आली 0 आली. सेम आलं बघा. ओके, तसंच करायचं तुम्हाला, सेपरेट करायचं. ओके, तर मित्रांनो आपण आता काय करणार, याचे फॅक्टर पाडत असताना YP करत असताना बघा नीट लक्ष द्या. YP काढत असताना YP इक्वल टू 1/d+1 होता ना. ऑफ फंक्शन किती आहे रे 1/1 + e⁻x. तर लिहिताना काय लिहिणार तुम्ही 1/d. ओके, याच्याऐवजी बघा, हे बघा इथं लिहिलं आपण, याच्याऐवजी काय लिहिणार आता असं लिहिणार. आणि याच्या ए आणि बीच्या किमती किती आल्या तुमच्या इथं लिहा वाटलं असतं, ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी. हे बघा 1/d+1च्या ऐवजी एची व्हॅल्यू किती आली 1/d. आणि मायनस बीची व्हॅल्यू 1 आली आहे d+1. सेम तसंच करायचं आता आपल्याला. याच्याऐवजी काय लिहिलं तुम्ही 1/d आणि 1/d+1 आणि हा तुमचा फंक्शन 1/1 + e⁻x. सिम्पल. ठीक आहे. तर मित्रांनो आता हे YP इक्वल काय होते बघा तुमचं. YP इक्वल टू तुमचा झाला मित्रांनो 1/d इंटू 1/1 + e⁻x. सिम्पल. आणि मायनस 1/d+1 1/1 + e⁻x. सिम्पल. तर 1/d म्हणजे इंटिग्रेशन घेतो मित्रांनो फक्त आपण, हे शिकलो आपण. 1/d म्हणजे फक्त इंटिग्रेशन घेतो 1/1 + e⁻x. सिम्पल. आणि आता 1/d+1 म्हणजे फॅक्टर, ते फॉर्म्युले यूज केले आपण बघा, ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी. YP इक्वल टू 1/d इंटू फंक्शन असेल तर आपण काय करतो रे इंटिग्रेशन ऑफ f(x) dx. आणि मित्रांनो YP इक्वल टू 1/d+m असेल फंक्शनसोबत, तर जनरल मेथडमध्ये आपण काय करतो e⁻−mx बाहेर, मध्ये काय रे पॉझिटिव्ह mx, हा फंक्शन हा dx. सो इथं तुमचा आन्सर काय येणार बघा, हा e⁻−x बाहेर मल्टिप्लिकेशनमध्ये e⁻x इंटू फंक्शन 1/1 + e⁻x dx. सिम्पल. ओके. आता मित्रांनो ह्याचं इंटिग्रेशन काढणं थोडंसं डिफिकल्ट आहे, बट ह्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं आहे. ह्याचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल ह्या फंक्शनचं, तर ह्याला e⁻x न मल्टिप्लाय करावं लागेल खाली आणि वरती. का हे तुम्हाला कळेल, कारण त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही. हा झाला 1 + e⁻x. सिम्पल. ओके. मायनस e⁻−x बाहेर, आणि हा झाला e⁻x / 1 + e⁻x dx. सिम्पल. ह्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं आहे मित्रांनो. का बघा, कारण टी म्हणजे काय घेतला आपण 1 + e⁻x, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला dt/dx इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह 0, e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x, म्हणजे dt इक्वल काय झाला e⁻x dx. पण आता इथं नाही करता येणार ते, कारण खाली e⁻x आहे. पण इथं मग आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन करावं लागेल, मात्र इथला आन्सर डायरेक्ट येईल. तर YP काय होते बघा, तर YP इक्वल टू ह्याला मात्र आता तुम्हाला काय करावं लागेल, सबस्टिट्यूशन करावं लागेल. हे बघा, हे e⁻x dx इक्वल टू काय झाला dt. हे बघा, हा काय झाला dt डिवायडेड बाय 1 + e⁻x म्हणजे t, आणि फक्त e⁻x म्हणजे काय होणार आहे, हा 1 आहे तो तिकडे जाणार, म्हणजे हा होणार t-1. म्हणजे जिथं फक्त e⁻x आहे तिथे काय टाकणार तुम्ही t-1, आणि हा झाला मित्रांनो t. सिम्पल. ओके, गुड. आता त्याच्यानंतर मित्रांनो
मायनस हा झाला फंक्शन वर आणि त्याच्या वरती आलं डेरिव्हेटिव्ह, हे ई रेश पॉवर मायनस एक्स बाहेर, हा झाला डी टी डिवायडेड बाय टी. तर मित्रांनो आपण जसं पार्शल फ्रॅक्शनचं बघितलं, फॅक्टर काय फॅक्टर इथं आहे 1, म्हणजे M1 इक्वल टू 1 आहे आणि M2 इक्वल टू 0 आहे. आपला रूल काय आहे पार्शल फ्रॅक्शनचा, 1/M1 मायनस M2 इन ब्रॅकेट 1/D मायनस M1 मायनस 1/D मायनस M2 असा आहे. M1 किती आहे 1, हा झाला 1/1 मायनस 0 होल डिवायडेड बाय 1/D मायनस, किंवा तो किती आहे टी आहे ना, टी मायनस 1 मायनस 1/T असा आला. म्हणजे फॅक्टर काय आले तुमचे 1/T मायनस 1 आणि मायनस 1/T आले. 1/T कशाच्या ऐवजी, तर ते कशाच्या ऐवजी आले आपले 1/D मायनस M1 D मायनस M2च्या ऐवजी आले, राईट ना. पण आपले फॅक्टर काय होते इथं आपले फॅक्टर होते 1/T मायनस 1 आणि हा टी होता, सिम्पल. त्याच्याऐवजी काय आले आता, याच्याऐवजी काय आले 1/T मायनस 1 इंटू टीच्या ऐवजी काय आले 1/T मायनस 1 मायनस 1/T. तुम्ही पार्शल फ्रॅक्शननं सुद्धा करू शकता, मी तुम्हाला शिकवलं ते. सो गाईज आता वाय पी काय झाला तुमचा, सो गाईज वाय पी इक्वल टू झाला तुमचा, हे वेगळं करा, इंटिग्रेशन ऑफ 1/T मायनस 1 dt मायनस ऑफ 1/T dt. ओके. आणि आता हे काय, हे मायनस होता ना, मायनस ई रेश पॉवर एक्स इंटू dt बाय टी. सो गाईज तुमचं आन्सर आलं लॉग ऑफ टी मायनस 1 खाली डिवायडेड बाय टीच्या डेरिव्हेटिव्ह 1 असतं, ते काही नाही घेतलं तरी चालतं, मायनस लॉग ऑफ टी मायनस ई रेश पॉवर मायनस एक्स आणि हा झाला लॉग ऑफ टी. आणि टीची किंमत किती आहे रे, टी मायनस 1ची किंमत आहे लॉग ऑफ ई रेश पॉवर एक्स, सिम्पल. टीची किंमत किती आहे तुमची लॉग ऑफ 1 प्लस ई रेश पॉवर एक्स मायनस हा ई रेश पॉवर मायनस एक्स जसा तसा, आणि हा झाला लॉग ऑफ 1 प्लस ई रेश पॉवर एक्स. हे झालं मित्रांनो तुमचा वाय पी. हे बघा इथं लिहिलं आहे आपण, ई रेश पॉवर एक्स म्हणजे काय टी मायनस 1, म्हणजे टी मायनस 1च्या ऐवजी काय घेतलं तुम्ही ई रेश पॉवर एक्स, सिम्पल. हा झाला मित्रांनो तुमचा वाय पी. आपल्याला काय करायचं आहे सोल्युशन, म्हणजे वाय इक्वल टू वाय सी प्लस वाय पी, म्हणजे वाय इक्वल टू C1 प्लस C2 ई रेश पॉवर मायनस एक्स प्लस लॉग ऑफ ई रेश पॉवर एक्स बरोबर मायनस लॉग ऑफ 1 प्लस ई रेश पॉवर एक्स मायनस ई रेश पॉवर मायनस एक्स इन ब्रॅकेट लॉग ऑफ 1 प्लस ई रेश पॉवर एक्स. हे झालं तुमचं मित्रांनो फायनल आन्सर. बघा एकदा वायसी चेक करा, वायसी गडबडायला नको, खाली आणि वरती वेगळा, एकदम करेक्ट आहे, ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं जनरल मेथडचे आपण 5 ते 5 क्वेश्चन्स केलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला जर आमचं हे चॅनल आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.